जी काही नगरपालिका आहे त्यामध्ये गोंदिया आहे, रोड आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर आहे, मोहाडी आहे, भंडारा, भोगी आणि सावली अशा 4 नगरपालिका तिथे निवडणूक आहे. या 6 नगरपालिकाच्या निवडणुका होणार आहे. कारण उद्या भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका आधी होऊन गेलेल्या आहेत आणि राज्यात असे 5-6 जिल्हे आहेत तिथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार नाही. बाकी सगळ्यांना ओळखलेल्या जिल्ह्या आणि बाकी ठिकाणी त्या निवडणुका होणार. इलेक्शन कमिशनद्वारा बऱ्याच काही प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे असा माहिती मिळत आहे आणि काही दिवसामध्ये गोष्ट सुद्धा त्या आता होणार आहे अशी सूचना मिळालेली. महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत. केंद्रात सुद्धा आम्ही एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहोत आणि लोकसभा आणि विधानसभाच्या या मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची महायुतीच्या आमचा धर्म आहे, एनडीएचा धर्म आहे ते नक्कीच आम्ही पूर्णपणे पालन केलं आहे. यापुढेही करत राहणार आहोत. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात तेव्हा सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि त्यांची पण इच्छा असते की त्यांनी निवडणूक लढावी आणि त्या हिशोबाने आम्ही जवळपास आमच्याही आता निर्णय म्हणा की जे काही आमची सूचना आहे आमच्या कार्यकर्त्यांना ते आपण आपापल्या स्तरावर तयारी करा. जिथे शक्य असेल तिथे लोकांची आमच्या कार्यकर्त्यांची एकमत आणि इच्छा असेल की काही युती करता आली आमच्या समविचाराच्या पक्षाबरोबर म्हणजे महायुतीत असलेले आमच्या पक्षांमध्ये जर एकमेकांच्या बरोबर काही संवाद स्थानिक स्तरावर करून जर करता आला तर नक्कीच आमच्याकडून परवानगी आहे. पण पक्ष म्हणून आमची कुठेही सूचना अशी करणार नाही तर तुम्ही महायुती म्हणूनच इलेक्शन लढणार आहे. आणि स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्ते असते आणि त्यांना आपला कौशल्य प्रतिभा दाखवण्याची संधी असते. त्याबद्दल आमच्या पक्षाकडून त्यांना कुठेही आम्ही थांबवणार नाही. आणि तिथे इलेक्शन नंतर परिस्थिती निर्माण झाली की आम्ही महायुतीचे पक्ष म्हणून एकत्र येऊन आम्ही सत्ता स्थापन नक्कीच आनंदाची बाब आहे. त्याच्यात आमच्याकडून याच्याबद्दल कुठेही म्हणजे काही प्रश्न नाही आहे. नक्कीच इलेक्शन नंतरही महायुती म्हणून आमचे सगळे पक्ष आपापल्या प्रतिनिधीद्वारा तिथे सत्ता स्थापन करू शकतात. तर ही थोडक्यात ही आपली भूमिका आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जे काही परत सांगतो जे काही अतिवृष्टीमुळे खूप मोठा नुकसान झालेलं आहे. सगळ्याच दुःखद घटनांच्याबद्दल वर्तमानपत्र किंवा टी व्ही माध्यमातून आम्हाला माहिती मिळत असते. अत्यंत काही ठिकाणी वाईटच परिस्थिती आहे, दुःखद आहे. लोकांचे घर वाहून गेले, लोकांच्या म्हणजे परिवार सुद्धा वाहून गेले, त्यांच्या सगळं शेती म्हणा बाकीच्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि खास करून काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा येथे पावसाच्या प्रमाणात नेहमी बाकी ठिकाणपेक्षा कमी असतो. तिथे एवढा मोठा म्हणजे जेव्हा पाऊस म्हणजे वादळ कोसळलेलं आहे त्यामुळे ते अत्यंत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेरे ओर से हमारे पार्टी के ओर से हमने नागपुर में भी अभी एक चिंतन शिविर आयोजित किया था. महाराष्ट्र के सभी लोगों को हमारे प्रमुख
राज्यकर्ते जो प्रमुख पदाधिकारी है, सबसे हमने बैठ के जो आखिरी और जो चिंतन शिविर किया, उसमें से ये निष्कर्ष हमारा है कि हम लोगों ने जहाँ भी संभव हो वहाँ युति करने की, महायुति में कोई हरकत नहीं है, मगर अगर वैसी परिस्थिति निर्माण नहीं होती है तो हमारे स्थानीय जो हमारी इकाई है वो तय करेगी उस चुनाव वहाँ कैसा करा जाए. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे काही निवडणुकामध्ये आमच्या पक्षाचा सहभाग होणार आहे त्यामध्ये नागपूरच्या एक आम्ही चिंतन शिबिर